चला अमर, क्वार्टर फायनलचे या ठिकाणी ड्रॉ मी डिक्लेअर करून टाकतो की जियान अवेंजर्स विरुद्ध हंसिका 11 हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना. या सामन्यातून विजयी होणारा संघ सेमीफायनल मध्ये माही 11 संघाविरुद्ध खेळेल. सेकंड क्वार्टर फायनल होईल अमैरा 11 विरुद्ध चन्नू फॅन क्लब. सेकंड क्वार्टर फायनल होईल अमैरा 11 विरुद्ध चन्नू फॅन क्लब. त्या सामन्यातून विजयी होणारा संघ सेमीफायनल मध्ये गार्गी 11 संघासोबत खेळणार आहे. चला दिनेश पाटील नाही दिनेश पाटील आपण कॅच शोधली, अतिशय महागाची कॅच ठरली होती ती, परंतु अनिश पाटील यांच्या मुलं आपण वाचलात, जगलात आणि टुर्नामेंट मध्ये आपला सहभाग इथं अजूनपर्यंत राहणार आहे. पुढे जो साबण आणि ग्लास हात धुवा कॅच पकडा पुढच्या मॅचला, या मागची संकल्पना ग्लास आणि जो साबण देण्यामागची संकल्पना हात धुवो कॅच पकडो. चला पियुष अमोल पाटील आणि सचिन. सचिन. चला या यार मित्रांनो, बक्षीस एवढ्या मोठ्या मनाने जरा या घ्यायची आहेत आपण. बघा जो साबणाबद्दल बोलायचं झालं जयेश. सामन्याला सुरुवात पहिला चेंडू बॅटची कडा घेतोय, एक धाव पलून करे यशस्वी, एका धक्क्याने संघाचं खातं खोलतोय, वैयक्तिक खातं खोलतोय. क्वार्टर फायनलचा सामना भावेश, सलामीला आलेला फलंदाज भावेश आणि चला पियुषचा सुद्धा मान सन्मान करायचा. प्रफुल्ल. पियुषचा सुद्धा मान सन्मान करायचा आपण. चला मैदानामध्ये आपण पाहतोय हर्षल पाटील धमाकेबाज जसा हा गोलंदाज प्रफुल्ल पाटील साठी मारा करतोय. अगदी बॅकफुट वरती जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न, अप्रतिम क्षेत्ररक्षण रणजित पाटील यांच्या माध्यमातून. चौकार गेला असता असा हा चेंडू त्यांनी या ठिकाणी अडवलाय. 38 सर्कल मध्ये अफलातून या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहू शकताय. रणजित पाटील म्हणजे कुमार रणजित पाटील. एक आगलं वेगळं बक्षीस आलेलं आहे. अरे आणि तर हैराण केलाय म्हणा. बोल. चला सचिन पाटील अमोल पाटील बक्षीस स्वीकारण्यासाठी यायचंय पुन्हा एकदा. आहा कट करण्याचा प्रयत्न लाडापिल या ठिकाणी करण्यात आलाय. घरातला फलंदाज आहे म्हणून कृशल फसवायचं नाहीये, मांडवात फसवतोस. चला हर्षल पहिल्या 2 सामन्यांमध्ये झाल्यानंतर आदिराजला चांगली गोलंदाजी करतोय. आदिराजला 200 आणि अनिशला 300 असं 500 रुपये माझ्याकडे आलेले आहेत. घरांचे घरन खेळतो. उद्या चायनीजला आपण बसू. पुन्हा एकदा हर्षल 10-12 पावलांचा रनअप स्ट्राईक वरती आहे, मात्र रिव्हर्स हिटचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. जवळपास प्रयत्न यशस्वी, चेंडू सीमा पार, चौकार, खणखणीत असा चौकार हंसिका 11च्या खात्यामध्ये जमा झालाय. जशी हंसिका 11ची मॅच सुरू झाली, नितीन म्हात्रेंचे फॅन क्लब जो आहे तो हळूहळू स्टेजच्या दिशेने येऊ लागलाय. दाटी वाटीनं त्यांचे सगळे पाठीराखे हळूवारपणे या ठिकाणी आपल्याला सुद्धा या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसणार आहेत. अभिजित पाटील, विनय पाटील क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला दोघे दिसणार आहेत. त्याचप्रमाणे प्रशांत पाटील, न्यू यंगस्टरचे खेळाडू राहुल पाटील, भूपेन पाटील. दर रविवारी आपण जर यांना भेटायचं असेल तर आपण ह्याच मैदानावर येऊ शकता. दर रविवारी कुठला तरी कोपरा इथे किंवा पांजाला असेल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो निजा, चांगली गोलंदाजी. जर ह्या सर्वांना आपल्याला एकत्रित भेटत असेल तर पांजा किंवा हा मैदान. त्याचप्रमाणे न्यू यंगस्टर 40+ पुढच्या रविवारी खोपटा येते. त्यांच्या अंडरआर्म साठी सामना असेल तर सर्व ग्रामस्थांनी तो बघायचा आहे. सचिनचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. चन्नू फॅन क्लबचे राकेश पाटील यांचा यथोचित सन्मान आपण इथं करणार आहोत. राकेश पाटील आपण याचा ऑनर आपण टीम घेतलेले आहे सांघिक, त्याच्यामुळे आपला टीमचा सत्कार इथं होणार आहे. सचिन पाटीलने कॅच सोडली.
खुश लय आहे तो. मागान कॅच खुश आहे तो आता मोकला येतो पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा राईट आर्म राऊंड कॅच फास्ट डिलिव्हरी क्लीन बोल्ड चला. नक्की इशारा कोणाला हर्षलचा आहे राकेश फलंदाज पाटील, बाद राकेश झालाय पाटील. भावेश. मी मी तुलसीराम पाटील यांना विनंती करतो की राकेश पाटील चन्नू फॅन क्लब मला वाटतं राकेश 8 वर्ष आपला सहभाग यस तब्बल 8 वर्षापूर्वी ही स्पर्धा चालू झाली आहे आणि तब्बल 8 वर्ष हा संघ ह्या मैदानात बीपीएल मध्ये बोकोडिया प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसतो तो राकेश पाटील यांच्या माध्यमातून चन्नू फॅन क्लब यथोचित सन्मान सत्कार या बोकोडिया प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचा होतोय एक आदरणीय सन्मान चिन्ह त्यांना दिला जातोय राकेश पाटील आपला संघ दरवर्षी मैदानात उतरतो त्यांचे आयकॉन प्लेअर सुद्धा चांगले असतात अमर एक सेकंड मी विनंती करतो गिरीश पाटील यांना देवांश इलेव्हनचे संघनायक आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल आपण त्या सन्मानासाठी स्टेजवरती यायचं आहे गिरीश पाटील देवांश इलेव्हनचे संघनायक षटक संपला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 मी फ्लाईट मोड केला फोन गिरीश पाटील देवांश इलेव्हनचे ऑनर यांचा यथोचित सन्मान इथं होणार आहे मी रूपम पाटील यांना विनंती करतो की आपण देवांश इलेव्हनच्या ऑनरचा यथोचित सत्कार करायचा आहे अमर जशा पद्धतीने राकेश पहिल्या वर्षीपासून आहे त्याच पद्धतीनं गिरीश सुद्धा या स्पर्धेचा अविभाज्य घटक राहिला आणि एकदाही कोणत्याही निर्णयावरती आक्षेप न घेता प्रत्येक वर्षी अगदी मोठ्या मनानं स्पर्धेत सहभाग नोंदवतो आणि त्याचा प्रत्येक वर्षीचा सहभाग आणि त्याचं सहकार्य आम्हाला लाभतं सनी ठाकूरची जर कॅच साईराज पाटीलनी पकडली तर अर्णव याच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे अमोल पाटील आपला पारितोषिक घ्यायचं आहे नो 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 एक ग्लास आणि जो साबण साईराज काय आहे रे साईराज काय आहे काय आहे जोरदार फटका चेंडू ते सीमारेषे पलीकडे बिग 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 षटकार आता मात्र गोलंदाजीचा खरपूस समाचार घेताना अमोल पाटील दरवर्षी किमान 3 साबण घेऊन जातात यंदा 2च साबण मिळालेत थोडेसे नाराज आहेत 1 साबण कमी मिळाला यंदा मी अमायरा इलेव्हनचे ऑनर करण पाटील यांना विनंती करतो की आपल्या टीमचा यथोचित सन्मानित होत आहे मी सिद्धेश यादव यांना विनंती करतो की अमायरा इलेव्हनचे ऑनर करण दादा पाटील यांचा यथोचित सत्कार करायचा कमिटीतर्फे सिद्धेश यादव स्वयंभू हनुमान मंदिराचे कार्यकर्ता सदस्य आपण बॅनरवर त्यांचा फोटो बघू शकता स्वयंभू हनुमान मंदिराचे कार्यकर्ता सिद्धेश यादव यांच्यातर्फे करण दादा वानखडे यांचा सत्कार होत आहे करण पाटीलचं सुद्धा मनापासून आभार अगदी न चुकता आपल्या या स्पर्धेमध्ये दरवर्षी सहभाग असतो करण दादा पगडीवाले यांचा सत्कार होत आहे आणि दरम्यान मी विनंती करेन चिराग पाटील यांना आपला सुद्धा एक छोटेखानी सन्मान या ठिकाणी सांघिक सन्मान या त्या ठिकाणी करण्यात दरम्यान येईल. जयंता शिंदे कुठे आहेत मैदानात स्वयंभू हनुमानाचे सदस्य जयंता शिंदे सिद्धेश यादव मैदानात सामन्याकडे बोलतोय दुसरं षटक चालू आहे पहिल्या षटकामध्ये 6 धावा झाल्या होत्या आता मात्र गोलंदाजीचा समाचार घेताना फलंदाज दिसतो का बघूया फलंदाज सज्ज जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आकडोपाचा चेंडू होता चेंडू जातोय ग्राउंड लेवलला 1 धाव पूर्ण करण्याची थोडीशी फिल्डिंग मिस होते परंतु चांगला बॅकअप होतोय आणि त्याला पॅवलिन कक्षामध्ये कुठला तरी पाणी आलेला आहे एक्वा विला नरसू पाटील सरांनी एक्वा विला पाण्याचा बॉक्स पाठवले आपल्यासाठी आणि नरसू पाटील बद्दल बोलायचं झाल्यानंतर गोड व्यक्तिमत्व कधी आपण त्यांना भेटला गेल्यानंतर हा 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 या 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 अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांची असते आमच्या गावचे दत्तक पुत्र आहेत ते
पुन्हा एकदा मैदानाकडे वळतो. षटक चालू आहे दुसरा. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोअर टाकलेला चेंडू बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु उजव्या स्टीच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंचांच्या दोन्ही हात बाजूला चेंडू खराब दर्शवला होता. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतो. संघाची धावसंख्या आली ती 16. षटक चालू आहे दुसरा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये धावेला कुठेतरी गती मिळताना दिसत आहे. चांगलं षटक पहिलं पडलं होतं. सर्कलचं षटक होतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आता मात्र फास्टेस्ट चेंडू. बॅटचा चांगला संपर्क झाला, एकच धावेत समाधान मानायला गेल्या फलंदाजाला. आता मात्र कुठेतरी मोठा फटका मारण्याचे प्रयत्न हे फलंदाज करताना दिसतोय. षटक संपतोय दुसरा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 17. तब्बल 8.5ची सरासरी राखताना दोन्ही सूर्याने जर कॅच सोडली तर अभिजित पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक सूर्यासाठी लावण्यात आलेलं आहे. जर कॅच सोडली तर ठीक आहे. गोलंदाजीसाठी सज्ज त्यांचा आयकॉन प्लेअर रोहन. विश्वास राऊत यांना विनंती आहे की पॅनल कक्षामध्ये होता. रोहन खोलवर टाकला चेंडू. चेंडू भिरकावून दिला. चेंडू जाते सीमा रेषे पलीकडे. षटकार. ग्राम सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष जगदीपजी भोईर यांचं आगमन इथं झालेलं आहे. त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. गावातील जे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व कार्यकर्ते ह्या प्रीमियर लीगला आवर्जून आपली हजेरी लावतात. कारण गाव चषक आहे, गावचा चषक आहे. एक दिवस गावासाठी, एक दिवस क्रिकेटसाठी या योजनेतून संकल्पनेतून ही मॅच. पुन्हा एकदा खोलून आहे. पुन्हा चेंडू भिरकावून दिलाय. आता मात्र बॅटचं तेवढं कनेक्शन झालं. त्याच्यामुळे एक धाव दुसऱ्या प्रयत्न होतोय, परंतु नाही. एका धावेत समाधान मानायला लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 24. संघमालक चिराग चला. गोलंदाज सज्ज रोहन. शॉर्ट पिपर चेंडू उचली जाण्याचा प्रयत्न. चेंडू किपरच्या ग्लोव्ज मध्ये. चेंडू जातो बाईच्या स्वरूपात. चौकार. तुमच्याकडे थर्ड अंपायर आहे. तुम्ही बिमरला रिव्ह्यू आहे. हाईट साठी रिव्ह्यू नाही. बिमर साठी रिव्ह्यू आहे. फील्ड अंपायर डिसिजन जे आहे ते फायनल राहतील याची नोंद घ्यायची आहे. 1 बाउन्स त्यांना दिलेला आहे. हंसिका 11 आपल्या खेळाडूंना मागे करा. उर्वरित चेंडू घेऊन रोहन. स्ट्राईकला येतो प्रफुल. नो 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 नो. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू होता. एक धाव पलुकाने यशस्वी. दुसऱ्या धावचा प्रयत्न करताना दिसत नाही. थर्ड अंपायर कॉल केलेला बिमर साठी. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकायचं होतं. रोहन आयकॉन प्लेअर या संघाचा. कुमार चंद्रकांत पाटील यांचं आगमन आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये झालेलं आहे. बोकोडेरा प्रीमियर लीग कमिटी तर्फे त्यांचं स्वागत करत आहोत मी इथं. मी परीक्षित पाटीलांना विनंती करतो की जगदीप भोईर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आणि हा खराब चेंडू
मी परीक्षित पाटील कमिटी मेंबर यांना विनंती करतो की जगदीपजी भोईर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. बोकडे प्रीमियर लीग तर्फे सर्व मान्यवरांचा इथं आम्ही सत्कार करतो. पुन्हा एकदा रोहन भिरकावून दिला चेंडू, बघा एक धाव पळून करण्यात यशस्वी झालेला आहे. दुसरे धावचा प्रयत्न, चांगले क्षेत्ररक्षक आहे, चांगली फेकी मात्र येत नाही. बघता बघता 2 धाव पळून करण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. फ्री हिट होता, फ्री हिट मध्ये चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतोय. त्या दरम्यान 2 धावा पळून करण्यात यशस्वी होतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या झालेली आहे ती 32. आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीत जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चांगले होते आर्चर करणार, एक धाव पळून करण्यात यशस्वी होतोय. उर्वरित चेंडू गोंद रोहन. वृषाल ठाकूर आताच स्वागत मात्र्यांनी मला सांगितलंय, सूचना दिली की गचाल क्षेत्ररक्षण केलंय, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. प्रफुल्ल इथं धावबाद होतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता सनीकडे, पण कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आर्चर करणार आणि फलंदाज बाद आणि ती जी धाव चोटी घ्यायचा प्रयत्न त्याच्यामध्ये अयशस्वी. ₹34 ऑन अ स्कोरबोर्ड. 34. लॉस ऑफ 2 विकेट्स. 34. विशाल पाटील यांना विनंती की आपण पालन कक्षामध्ये यायचं आहे. मी करण पाटील यांना विनंती करतो की कुमार पाटील याचा सत्कार इथं करायचा कमिटीतर्फे. आपण इथे उपस्थिती दिली दाखवली त्याच्याबद्दल कमिटीतर्फे आपला यथोचित सन्मान इथं करण्यात येत आहे. त्याच दरम्यान ह्या वेळेला नाईट टुर्नामेंट असून सुद्धा मैदानाच्या बाहेर कुठली टपरी आपल्याला दिसत नाही. मुलांना भूक लागलेली आहे. गॅस संपलाय रे बाबा. धावसंख्या 34. शेवटचा अटॅक रणजितदादा पाटील, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, गुगली, सर्व प्रयत्न त्याच्यामध्ये यशस्वी. चेंडू जाते किपरच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव. रणजित पाटीलकडे ताकद आहे, कारण रणजित पाटील सोबत मी सुद्धा खेळलो होतो. बोरखारचा ग्राउंड असेल, पिरकोनचा ग्राउंड असेल, अगदी साईचा ग्राउंड असेल, रणजित दादाकडे जी गोलंदाजीची शैली आहे, त्याच्या जी वळवण्याची, चेंडू वळवण्याची क्षमता आहे ती खरोखरच खूप चांगली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, कुठलाही मोठा फटका मारून देण्यात यशस्वी करत नाही तो फलंदाजांना रणजित दादा पाटील. प्रत्येक षटकाराला ₹100 पारितोषिक साईश अभिजित पाटील यांच्याकडनं फलंदाजासाठी आहे. प्रत्येक षटकारा ₹100, परंतु गोलंदाज आहे रणजित. रणजितच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारणं खरोखरच जोखमीचं काम आहे. ₹100 सुरेश तंगराज, ₹100 पारितोषिक त्याच्या नावानं. नेक्स्ट मॅच साठी मी या ठिकाणी पुकार देतो. चिडू नको रणजित. अमायरा 11 चन्नू फॅन, कारण त्याला कॅच भेटली असती, त्यांनी त्याचा शरीर वळवला सुद्धा होता, परंतु त्याचा पोट मध्ये आला, शरीर पुढे गेला नाही, त्याच्यामुळे तो पोटामुळे अडकला, त्याच्यामुळे त्याचे हात त्या बॉलापर्यंत पोहोचले नाही. ठीक आहे. अमायरा 11 चन्नू फॅन क्लब, त्याच्यामुळे संघाचे संघनायक रणजित दादा आपण त्याची शरीरयष्टी बघावी. त्यांनी प्रयत्न केला होता, त्याच्या शरीराने त्याला साथ दिली नाही. तंगराज उपदीप पाटील, रणजित पुन्हा एकदा चेंडू, आता भिरकावून दिला चेंडू, आता मात्र षटकार. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, समाचार घेतला फलंदाजाने, धावसंख्या नेऊन ठेवली ती 43. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, 43 धावसंख्या झालेली आहे.
अश्लील भाषेचा वापर नको रणजितदादा पाटील. आपण समजून घ्या, फलंदाज क्षेत्ररक्षक असतील, गोलंदाज असतील, बुकोडीला प्रीमियर लीग आहे, ज्यांचा कामाच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं या क्रिकेटच्या क्षेत्रापासून दुरावले गेलेले आहेत, परंतु गावासाठी एक दिवस गावाच्या मॅचेस असल्यामुळे कुठेतरी आपलाही सहभाग असावा, त्या दृष्टीने प्रत्येक जण आपली एंट्री टाकतो, त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा करतो. रणजित दादा पाटील राईट महोदय विकेट, आता खोलवर टाकला, ओरपीत पदरात चेंडू, पुन्हा एकदा षटकार. आपण फलंदाजाला बोलत होता, परंतु आता आपल्या गोलंदाजीचा समाचार इथं घेतला जातो, परंतु आपल्याला कोणी मार्गदर्शन करत नाही, कारण आपण सिनियर खेळाडू आहोत. धावसंख्या लिहिली आहे ती 49. षटक चालू आहे शेवटचं. आता मात्र गोलंदाजीचा समाचार घेताना हा फलंदाज. काय होतंय, कोण आउट कोण बाद, षटक संपतय शेवटचा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 51 आणि 52 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. चला 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 लवकर लवकर फलंदाज विनंती आपल्याला, चला चला क्षेत्ररक्षण, चला चला लवकर लवकर. चला नेक्स्ट मॅच साठी फर्स्ट इनिंगचा बॉल जमा करायचा आहे. तो आपण नेक्स्ट मॅचचं टॉस करून घेतोय. अमायरा 11 आणि चनू फॅन क्लब दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं. अमायरा 11, चला अमायरा 11 चनू फॅन क्लबचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करतो हे सगळ्यांना ठाऊक आहे. जर पहिला बॉल पडेपर्यंत जर आपला संघनायक या ठिकाणी पोहोचला नाही तर उपस्थित संघनायकाला टॉस विन देण्यात येईल, हा नियम या ठिकाणी आहे. अमायरा धावा रो बाबांनो, धावा धावा लवकर, 1:30 वाजला, 2 वाजलं 2. चल साजन, बॉल पडला ना तर टॉस त्यांना दिला जाईल. साजन चला मग या, चला वरती या बाबांनो, या या. नाही आता विनय भाऊ बघा केगावशी बँड बिंड सांगा येतात का बघा ते. अरे नंतर toss करून अभिजित घेऊ काय आपण. आहे? अभिजित, विनय, प्रशांत, राहुल काय आहेत? अरे विनय त्या मायला पाठीमाग, अरे काहीतरी विचार कर. बाबा नितीन, अरे नितीन अभिजितचा तरी विचार कर. चला नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय कुमार पाटील यांना की आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. जरा कॉईन अरेंज करून द्यायचं आहे कुमार पाटील यांसाठी आणि नाणेफेकीचा कौल कुमार पाटील यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा. हल्ली लोक चिल्लर ठेवतच नाही तो खिशात, हा सगळ्यात मोठा गोंधळ आहे. चला कुमार पाटील स्वतः कॉईन घेऊन आलेले आहेत. चला नाणेफेकी करून घ्या. चला चिराग पाटील आपला सन्मान या ठिकाणी शिल्लक आहे, यायचं आहे. आपला सांघिक पारितोषिक आम्ही आपणास देऊ इच्छितो. मी विनंती करतोय रुपम काकांना, मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते कुमार कुमार तिथं एक कुमारच सेकंद, नाव. नाही, नाही. कुमार पाटील रुपम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण जियान अवेंजर्सच्या संघ मालकाचा यथोचित मान सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी या ठिकाणी स्वीकार करायचा. संघाचं एक सन्मान चिन्ह विनय भाऊ, ती ट्रॉफी दे ना त्याला. विनय भाऊ मागा तुझ्या ट्रॉफी आहे. या स्पर्धेत सहभागाबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करत आहे आणि अशाच पद्धतीने आपलं बॉल 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 बॉल
नाही बॉल द्या नवीन द्या अजून. हा प्लास्टिक न फोडता चेक कर बाबा, नाही तर पुढचा का ओपनर घेणार नाही तो बॉल. चिराग पाटील आपल्या मनापासून आभारी. या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग सालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा नोंदवतो. यानंतर सामना आहे तो अमायरा 11 वर्सेस चन्नू पॅन क्लब, म्हणजे अमर वर्सेस दीपेश असा सामना आपल्याला बघायला भेटणार आहे. त्याचप्रमाणे आम्ही हॅलो, हे दीपेश, अमर, राकेश सगळं वर्गांचं वर्गांचा आम्ही यांची वर्गांची एकदम मॅच लावलं पाहिजे. वर्गांचा आम्ही इथं आहोत. संतोष पाटील असतील, राकेश पाटील असतील, दीपेश पाटील असतील, पंडू पंडू आमचा वर्गमित्र, त्याचप्रमाणे तन्ना, सगळ्यात खतरनाक तन्ना उर्फ क्रांतीवीर, वरुण, प्रफुल्ल, गणेश, गिरीश, सुशील, सुशील सगळे वर्गांचा आम्ही. त्याचप्रमाणे हरेश. राकेश पाटीलला विनंती आहे का पुढच्या वेळेला सगळं वर्गांचेच प्लेअर घ्यावे. हरेशच्या कुल्प्या आपल्याला सर्वांना आठवतील. 50 पैसे 1 रुपयाला हरेशची कुल्फी असायची. अतिशय उत्तम अशी कुल्फी ती दुधाने बनवलेली, त्याच्यामध्ये वेलची, श्रीखंड. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार कोणी मारला? रोहनने. आव्हान कितीचं आहे? दादा नंद्या नंद्या आमच्या वर्गातला सगळं आठवण देतात. सवंगडे नंद्या. त्याच्यानंतर विश्वास राऊत पण आमच्याच वर्गातला. विश्वास राऊत बद्दल बोलतात इयत्ता 3री मध्ये आम्हाला सर्वांना आठवतोय. इयत्ता 3री मध्ये असताना सांगलेबाईंनी त्यांना प्रश्न विचारला होता की घरोघरी काय असतात, तर घरोघरी ती म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली, परंतु त्यांनी उत्तर दिला होता घरोघरी स्टीलची टोपा. म्हणजे अक्षरशः वर्ग आमचा जो होता तो हसून फुगला होता. पुन्हा एकदा मॅच कडे बोलतोय. पहिलं षटक आता मात्र ग्लास मध्ये खेळून काढला. 1 धाव पळून काढणं यशस्वी झालं तर रोहन. एका धावेने संघ पोहोचतोय 7 या धाव संख्येवर. आव्हान आहे ते, आव्हान कितीचं आहे? 52 धाव संख्येचं आव्हान असताना एक चांगली सुरुवात. हॅलो, आमचे वर्गमित्र आज मैदानात दिसतात. राकेश पाटील, दीपेश पाटील, तन्ना, पंडू, वरुण, आर्या, हॅलो, विश्वास, गणेश, गिरीश, वैभव. बॅचची किपर सोडतोय जेल, नाव नोंदवून घेतोय. या किपरचा चांगला फलंदाज बाद होताना वाचला आहे. हॅलो, अमर पटेल, न्यू यंग स्टार 40+. अशोक पाटील असे आमचे सर्व वर्गातले हे सर्व. आशिष पाटील मला वाटतं कतारला आहेत का? कतारला आहेत. असा एक चांगला वर्ग आमचा होता त्यावेळेचा. हॅलो, अमर पाटील, न्यू यंग स्टार वर्सेस तुमची वर्गमित्र. शॉट, दॅट इज अ बिग 6. षटकार. हॅलो, अमर पाटील, न्यू यंग स्टार 40+ वर्सेस तुमचे वर्गमित्र होऊन जाऊन दे. होऊन जाऊते एकदा. विनय पाटील तयारीत आहोत. ग्राउंड सज्ज आहे, मैदान सज्ज आहे. काय लावशाल चला या. आम्ही तयार आहोत. सामना चांगला आहे. विजयी संघ पारितोषिकाकडे वाटचाल करणार आहे. त्याच दृष्टीने फलंदाजी करताना रोहन आणि कृशल षटक चालू आहे. पहिल्या षटकातच समाचार घेताना गोलंदाजाचा दिसतोय. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा ओव्हरपीच, पुन्हा एकदा बिरकून दिल्या कव्हरच्या वरून चेंडू जाते सीमारेषे पलीकडे. 1 बाउन्स. चांगले क्षेत्ररक्षण होतोय, चांगली फेकी होते. त्या दरम्यान 2 धाव पळून करणे यशस्वी झाले दोन्ही फलंदाज रोहन आणि कुशल. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 15. षटक चालवतो 15. षटक चालवतो पहिला आणि धावसंख्या झाली ती 15.
एक आव्हानाकडे चांगली सुरुवात करताना चांगली वाटचाल करताना दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज 15 ते 20 पावलांचा रनअप राईट मोर कॅच स्ट्राईक लावतो कुशाल. आता मात्र कोलवर टाकलेला चेंडू चांगला प्रयत्न होता झेलचा स्वतः तिरपेश 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 साठी साबण आणि ग्लास. तिरपेशने चांगला प्रयत्न केला होता आपल्या हाईटचा फायदा घेतला होता परंतु हाताची जाली कुठेतरी निसटली आणि चेंडू त्याच्यामध्ये निसटला. चला टीम मीटिंग नको रिक्वेस्ट आहे थोडस वाजलेले आहेत 2. उद्या हनुमान जयंती आहे कोर्टाला काय सुट्टी नाही आहे. चला टीम मीटिंग नको हनुमान जयंती 5 वाजता स्वतः भगवान हनुमान या भूतलावर जन्म घेणार आहेत आगमन होणार आहे त्यांचं त्या दृष्टीने तयारी करायची आहे. उद्या तर पालखीचं नियोजन बघितलं तर करंजा हनुमान कोलीवाडा हॅलो, हॅलो, कोंढरी पागोटे कल्याण. ऍडव्होकेट अमर पटेल टीम मीटिंग नको आहे मग तुम्ही कोर्टात तारीख पे एकदम ती महिनाभर चालते आणि टीम मीटिंग नको 1 दिवसासाठी याला काय आहे का नाही. हा बघू शकता आपण रॉयल चॅलेंजचा आवाज विनय पाटील यांच्या माध्यमातून बरोबर आहे. रॉयल चॅलेंजचा नाही, नाही. आवाज कोर्टात आणि यायला त्याच्या चालते. सोबत तारीख पे तारीख 1 महिन्याची तारीख आणि इथे टीम मीटिंग 2 मिनिटासाठी ते नको सांगतायत याला काय अर्थ आहे का. तारीख पे तारीख चालते तुम्हाला काय करणार कामाचा लोड एवढा असतो आम्हाला कामाचा आहे, लोड एवढा कामाचा असतो लोड आहे की आम्हाला. स्कोर 16 1 षटक संपलंय. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिला अकुटा पॅच चेंडूला उचली दिली चेंडूला वेग दिला चेंडू जाते किपरच्या ग्लोव्ह मध्ये डॉट चेंडू. 22ने जर कृषालचा विकेट घेतला तर निखिल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे 22 साठी. कृषालच्या छोटा भावाकडनं 22 साठी म्हणजे जलावृत्ती बघा. पुन्हा एकदा आकडे पाहिजे चेंडू दिला बिरकर बघू, फलंदाज मोठा बाजूचा भाऊ, 500 छोटा रुपयाचा भाऊ, छोटा पारितोषिक भाऊनी catch हो घेतली. हो 500 रुपयाचा पारितोषिक जमा करायचा आहे निखिल. चला मोठ्या भावानी छोट्या भावाची कॅच 500 रुपये द्या 500 रुपये आलेले आहेत. छोट्या भावाने मोठ्या भावाला आउट केलेला आहे निश्चितच यांचे प्लॉटचे पैसे आले असतील त्याचा हिस्सा कुठेतरी त्यांचा कट करण्याच्या दृष्टीने 500 रुपयाचा पारितोषिक छोट्या भावाने लावलेलं होतं 22 ला आणि 22 500 रुपयाचा मान करत होते. फलंदाजीसाठी सज्ज रणजित पाटील नाही सॉरी ही खासियत हर्षल आहे पाटील. हो, न्यू यंग स्टारची ही खासियत आहे 40+ न्यू यंग स्टारची ही खासियत आहे. 500 रुपये आले. फलंदाजीसाठी हर्षल एक चांगला नौका फलंदाज हर्षल मधुकर स्पोर्ट मध्ये लगातार गेले 1-2 वर्ष आपला परफॉर्मन्स देताना किरण पाटील यांनी मागच्या वर्षी रिटायरमेंट जाहीर केलेली आहे टेन्शन घेऊ नका. नाही, आता यंदा करणार आहे ते किरण पटेल. चला आता करणार आहे. मॅच कडे बोलतोय सांघिक दुसरा षटक चालू आहे आव्हानाकडे वाटचाल करताना आज संघ नाही, त्या- खोलवर टाकला चेंडू थोडासा लो फुलतात चांगला भिरकावला चेंडू जाते सीमारेषेकडे परंतु चांगले क्षेत्ररक्षक होते तेवढे चांगले फेकी त्या दरम्यान 2 धावा पळून करण्यात यशस्वी झाले. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ते 18. आव्हान आहे 56 काढायचे का 52 धावांचं आव्हान असत 52 धावांचं आव्हान असताना षटक दुसरा चांगली सरासरी राखताना दिसतोय हा संघ. पुन्हा एकदा वगैरे आता मात्र बिरकावून दिला चेंडू झाला सीमारेषे पलीकडे षटकार. मम्मी चला विनयला घरना फोन आला. करणार आहे, पंकज त्याला सामन्याकडे बोलतोय आता मात्र धावेला वेग येताना रोहन म्हात्रे यांच्या हर्षलने मारला ना हर्षल यांच्या बॅटमधून आलेला षटकार. हॅलो
चला सामन्याकडे बोलतोय, चांगला सामना चालू आहे, क्वार्टर फायनलचा सामना आहे. फास्टेस्ट डिलिव्हरी, चांगला बॉल खेळून काढला, चेंडू जाते सीमा रेषे पलीकडे, चौका. नाही नाही नाही, वाचला 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 रे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय खूप चांगलं क्षेत्ररक्षण. म्हणजे अगदी माझे शब्द सुद्धा निघाले होते की चौकार होतोय, परंतु तेवढ्याच चांगला वेगवान धावा त्यांनी केला आणि तो धावा करत असताना चेंडू अडवला. धाव संख्या झाली ती 27. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा झालेल्या आहेत. बॅट्समनने ऑब्जेक्शन नाही घेतलेलं आहे. बॅट्समनने ऑब्जेक्शन घेतलं असतं तर आपला विचार केला असता. न्यू यंगस्टर, अरे तुम्ही अंशिकाचं स्प्रे राहून चौकार सांगता हो. टी शर्ट कॅन्सल प्रशांत तुझे. संघाच्या विरोधात कामगिरी केल्यामुळं अभिजित पाटील यांनी आपल्याला सूचना दिल्यात की आपली टी शर्ट त्यांच्याकडे जमा करायचे आणि आपला मानधन सुद्धा कट करण्यात येईल. विनय पाटील यांनी सांगितलं की प्रशांतचं मानधन कट, त्याचप्रमाणे पांजा या धाब्यावरनं पण कट. चला चला चला, सामन्याला सुरुवात करायची आहे. जिंकण्यासाठी समीकरण राहिलेले आहे ते 12 चेंडू आणि 25 धावा. 12 चेंडू आणि 25 धावा. जो जिंकेल तो बक्षिसाकडे वाटचाल करताना दिसणार आहे. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो कोण आहे रे यो? कोण आहे गोलंदाज? रोहन गायकवाड. रोहन गायकवाड यांनी गेल्या वर्षी द्रोणागिरी प्रीमियर लीग मध्ये अतिशय खराब गोलंदाजी केली होती. तोच रोहन. 12 चेंडू 25 धावांचं आव्हान. बघूया चांगली फेकी केली होती. फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या दरम्यान चांगली रनिंग बिटवीन बघायला मिळाली. 2 धावा पडून करण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. त्या दरम्यान हंशिकाचे ऑनर नितीन म्हात्रे आलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज जोर पद्धतीने टाकल्याचे चेंडू भिरकांचा. रणजित पाटील कॅच घ्यायचा आहे आणि डायरेक्ट माझ्या म्हणजे कॉमेंट्री मॅनला सलामी देणारा रणजित पाटील आमचे फिल्डर आहेत, तुम्हाला कॅच घ्यायची काही गरज नाही आहे. षटकार. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 17 धावा. चला चला फलंदाज बाबांनी षटकार मारला. चला काय विचार करता तुम्ही, षटकार मारला तरी. चला 10 चेंडू 17 धावा. समीकरण आता मात्र आवाकात येते फलंदाजाच्या, पण तो गोलंदाज सुद्धा चांगला गोलंदाज आहे. बघूया काय करतोय. आता मात्र खोलवर टाकला चेंडू. यॉर्क मध्ये चेंडू बीट होतोय. चेंडू जातो किपरच्या ग्लोव्ह मध्ये. निर्धाव. 9 चेंडू 17 धावा. नऊ चेंडू 17 धावा. टेन्शन मध्ये रणजित पाटील. ओ बॅटची काढा. बॅटची काढा. फलंदाज बाद. आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी 17. 8 चेंडू 17. हर्षल पाटील आपण मागाशी बॅटिंग बघायला पाहिजे होती या अगोदरच्या
मॅच मध्ये जी केली होती सिद्धेश पाटील आणि जयंता पाटील यांनी, की तुम्हाला षटकारांची आवश्यकता नव्हती. जर चौकार मारला असता तर त्यात 13 धावा आल्या असता. अजून एक शेवटचा षटक बाकी होता, अजून चेंडू बाकी होते. त्याच्यामुळे कुठेही मोठा फटका मारण्याची आपल्याला आवश्यकता नव्हती. चेंडू ढकलून दिले असते, गॅप्स बघितले असते, चौकार आले असते, तरी शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी 10-9 धावा आल्या असत्या आणि ते आपण पार पाडू शकलो असतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, चेंडू उडतोय, बघूया झेल होतोय का. दोन पल, ओ नो माय गॉड, ओ निहाल आणि भावेश यांच्यामध्ये झालेली ही टक्कर. कॉलिंग पद्धत आपल्याला कुठे, भावेश आपण तरी कॉल करायला पाहिजे होता. दोघांनाही 2 बक्षिसा, अतिरिक्त दोघांनाही 2 बक्षिसा. अमर एक सेकंड, अतिरिक्त भावेश आणि निहाल, जो साबण आणि एक ग्लास. अमर एक सेकंड, दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू किंवा आउट झालेले खेळाडू मैदानात जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. पेनलाइज केलं जाईल. 7 चेंडू 14 धावांची गरज. अगोदरच्या मॅच मध्ये जे समीकरण झालेलं होतं तेच समीकरण होताना शेवटचा चेंडू जर डॉट झाला तर मगाच्या मॅच सारखा 6 चेंडू आणि 14 धावाचं समीकरण येईल. गोलंदाज सज्ज, तब्बल 3 धावा पळून करण्यात यशस्वी झाले फलंदाज. आता समीकरण झालेल्या 6 चेंडू आणि 11 धावा, 10 11 रे बाबा नो, काय तुमचं 11 का 3 करल्या, 6-11 6-11 6-11 6-11 6-11 6-11 6-11. 2 धावांची पॅनल्टी आहे, 2 धावांची पॅनल्टी आहे. काय साली यारी दोस्ती आहे. नुसता तो ग्राउंड मध्ये गेला तर बोलला आमचा प्लेअर नाही. चला वेळ वाया घालवू नका पंच प्लीज. आपल्याला पुढचे चला सामने सुद्धा चला खेळवायचे आहेत. संघ चला, क्षेत्ररक्षण 6 लावून चेंडू, घ्या, 11 क्षेत्ररक्षण धावा. लावा. त्यांचा दोघांचा काय चालय त्यांनाच माहिती. नाही बंद केलाय, आम्ही इथं आहोत, चिंता नका करू. चला 6 चेंडू 11 धाव, बघूया शेवटचा अंतिम षटक घेऊन कोण येत आहे. वैभव पाटील, 40 प्लसचा गेल्या टायमिंगचा मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी ठरला होता तो वैभव. वैभवकडे वेग आहे, वैभवकडे टप्पा आहे. बघूया 11 धावा तो सेव्ह करतोय का, का फलंदाज रोहन आहे ना, रोहन आयकॉन प्लेअर 11 धावा मारतोय का, बघूया. कोण चला 6 चेंडू 11 धावा, विजय संघ पुढे वाटचाल करणार आहे. चला 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 लवकर. शॉर्ट पिच चेंडू दिला बिरकावून, चेंडू जाते सीमारेषा पलीकडं, सीमारेषा पलीकडे जातो चेंडू, चौकार. 5 चेंडू आणि 7 धावा.
5 चेंडू 7 धावा. संघाचा मनोबल वाढवताना त्रिशूल ठाकूर स्वतः मैदानात ज्याप्रमाणे फुटबॉलचे कोच असतात त्याचप्रमाणे त्रिशूल ठाकूर प्रेक्षकांचा मनोबल वाढवताना, त्याचप्रमाणे संघाचं सुद्धा मनोबल वाढवताना. नो चौकार, लेग, बॅट कट, बॅट कट, बॅट कट आहे. हा चौकार आहे. चला फेअर प्ले आहे. अगदी मोठ्या मनाने आपण पंचांचे निर्णय स्वीकारायचे. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 3 धावांची 3 गरज आहे. धावा. अरे चिंटू, लक्की बॉल आहे तो, शोधा. नाही, अरे सगळं पलवतान बॉल इथं. जुने दोन चेंडू जे जे खेळाडू घेऊन जातात बघा, अशा क्षणी थोडासा त्रास होतोय. चला आला, चेंडू आलाय. अंपायर मॅच संपल्यानंतर हा तरी बॉल अगदी स्टेज पर्यंत पोहोचू द्या. काही जण नुसते फक्त बॉल कलेक्ट करायला आलेत की काय असंच वाटायला लागलंय. जिंकण्यासाठी अतिशय अतिथटीचा सामना, रंगतदार सामना मैदानावर बोकडोदा प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये बघूया. 2 चेंडू आणि 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. शॉर्ट पिच मध्ये चेंडू भिरकावून दिला. एक धाव पूर्ण करण्याचा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. बघता दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो ना. ड्रोन कुठेतरी थकल्यासारखा दिसतोय आणि त्याचा फायदा संघ विजयी होतोय. जुना बॉल जुना बॉल द्या. जमा करा. अमर, तुमचा सामना असेल ना आता. आता अमर पाटीलांवरती बक्षिसांची खैरात, लय लूट होणार. प्रेक्षकांमधून अनेक फोन स्टेजवरती येणार. अमर पाटील, चला सो पहिला सेमीफायनल खेळवला जाईल. सो या सामन्याचा सामनावीर ठरतोय ज्यानं गोलंदाजी करत असताना एका फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवलं आणि घणाघाती असे षटकार लगावून संघाची नैया पार करून दिली, असा हर्षल ठरतो या सामन्याचा सामनावीर. बऱ्याच अंतरानंतर फायनली एक प्राइज त्याच्या नावाने येताना दिसतोय. साहिल पाटीलचं सुद्धा आगमन होताना दिसतंय.